वसंत मोरेंच्या रूपानं मनसेनं पुण्यातला एक मोठा चेहरा गमावलाय। मनसेचे नेते वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा रामराम केलाय। काही वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद झाली, त्यात तुम्ही बोलताना भावूक झालेले होतात। ते बोलताना असं म्हणाले की 4-5 दिवस झाले माझी शुगर जवळपास 450 वर गेली, माझ्या जीवाचं काही जर बरं वाईट झालं असतं तर याला जबाबदार कोण। इथपर्यंत तात्यांची भूमिका आली की शेवटच्या टोकांपर्यंत तात्यांना विरोध झाला। तात्याला विरोध नाही झाला, तात्याच्या भूमिकेला विरोध झाला। तात्याची भूमिका जी होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहरामध्ये लोकसभा लढली पाहिजे, ही जी माझी पहिल्यापासूनची भूमिका होती, त्या भूमिकेला पक्षातल्या काही लोकांनी, ज्यांना निवडणुकात लढायच्या नव्हत्या अशा लोकांनी विरोध केला। निगेटिव्ह अहवाल मान्य राजसाहेबांपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचवले, जेणेकरून मुंबईतल्या लोकांचा असा एक भ्रम झाला की पुण्यामध्ये मनसे नाही लढू शकत। आणि त्यामुळे आजपर्यंत एवढ्या दिवसामध्ये पुण्यामध्ये कुठली भूमिका पुण्याच्या बाबतीमध्ये झाली नाही। वसंत मोरेंची काय अडचण झाली इतर सहकाऱ्यांना सगळे? ज्यावेळेस तुमचं शहराध्यक्ष पद काढण्यात आलं, तुम्ही असं म्हणालात की त्यावेळेस गुलाल उधळला गेला, फटाके फोडले गेले, तिथून ह्या सगळ्या खरं तर वादाची सुरुवात झाली का? किंवा वसंत मोरेंचं वजन जे आहे राज ठाकरेंजवळचं ते खरं तर शहराध्यक्ष पद गाठल्यानंतर इतर सहकाऱ्यांना वाव मिळाला? काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। 100% तशाच पद्धतीने काम झालं पुढं। आणि मला वाटतं की मी जे काम करत होतो हे पक्ष संघटना वाढीचं काम करत होतो। मी स्वकेंद्रित कधीच राजकारण केलं नाही। मी सामान्य कार्यकर्त्याला शाखाध्यक्षाला देण्याचा प्रयत्न केला, परंतु आजकाल तसं होताना दिसत नाहीये। गेल्या 2-3 वर्षामध्ये शहर कार्यालयामध्ये जे काम होतं, किती वेळा शहरामध्ये लोक असतात, किती वेळा या भूमिका लोक मांडताना ऐकताना दिसतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलनं माझ्या काळामध्ये मी जी केली, आत्ताची आंदोलनं हलका टोकीत चौकात अडकलेली आहेत। त्यामुळे मला वाटतं की पक्ष संघटनेने या सगळ्या गोष्टी विचार करायला पाहिजे की आजपर्यंत वसंत मोरेला ही भूमिका का घ्यावी लागली, की ज्या ठिकाणी आपल्याला अन्यायच होत असेल, ज्या ठिकाणी आपल्या भूमिका आपल्याला मांडता येत नसतील, ज्या ठिकाणी आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये एंटरटेनच केलं जात नसेल, निरोप दिले जात नसतील, तर मग अशा ठिकाणी थांबण्यात मजा नाहीये। साईनाथ बाबर आणि वसंत मोरे या आधी पक्षामध्ये एकत्र पाहायला मिळायचे, मात्र शहराध्यक्ष पद साईनाथ बाबरांना गेलं। वसंत मोरे आणि साईनाथ बाबरांची जोडी कुणी फोडली, याला कोण कारणीभूत ठरलं? तिथून सगळ्या वादाची सुरुवात झाली। आता हे नावं मी कुणाची घेणार नाही, आणि मला वाटतं की ज्याचं नाव घेतलं जातं त्याचा TRP वाढतो, त्यामुळे मी कुणाचं नाव घेणार नाही। महाराष्ट्र सैनिकांना ते सगळं माहिती आहे, आणि ज्याला ज्याची जागा दाखवायची ना त्याला योग्य वेळी महाराष्ट्र सैनिक त्यांची जागा दाखवतील। राज ठाकरेंकडे तुम्ही शेवटची ही जी खतखत आहे ती कधी बोलून दाखवलेली होती? म्हणजे तुम्ही थेट राजीनामा देण्यापर्यंत तुमचा विषय पोहोचला, तुम्ही असं म्हणताय की राज ठाकरेंना वेळ मागितलेली होती। राजसाहेबांसोबत शेवटचं बोलणं कधी झालं? राजसाहेबांकडून काय प्रतिसाद आले? मागच्या महिन्यामध्ये मी साहेबांसोबत बसलो होतो, परंतु त्या ठिकाणी राजकीय असं काहीच बोलणं झालं नाही। परंतु मी साहेबांना मागच्या 15 दिवसापूर्वी पण 2 मेसेज केलेत की साहेब मला पुणे लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलायचे, परंतु मला त्या बाबतीमध्ये या लोकसभेच्या बाबतीमध्ये न बोलता आलं। आणि जो विषय झाला तो एक निगेटिव्ह अहवाल अमित साहेबांपर्यंत गेला की आपण पुण्यामध्ये निवडणूक लढू शकत नाही म्हणून। लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही हे खरं तर राजीनाम्याचं कारण होतं का? किंवा पक्षांतर्गत अडचण जी आहे ते अनेक दिवसांपासून? लोकसभेची उमेदवारी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही वसंत मोरेचीच होती, परंतु मला वाटतं की जर पक्षाचा निगेटिव्ह अप्रोच मुंबईपर्यंत का जातो, का पाठवतात लोक, हे देणं गरजेचं नव्हतं, त्यांनी दिला। आणि मला वाटतं तिथून पुढे निगेटिव्ह चर्चा चालू झाली आहे। लोकसभा खरं तर निवडणूक लढवायचीच की नाही यावरती अजून पक्ष विचार करतो, म्हणजे आचारसंहिता तोंडावरती आहे, या सगळ्या निर्णय प्रक्रियेला वेळ लागतोय। पक्ष म्हणून लवकरात लवकर भूमिका जाहीर होणं गरजेचं असतं, किंवा उमेदवारी कोणत्या नेत्याला द्यायची आहे याच्यावरती विचारमंथन होणं गरजेचं असतं। मनसेचं अजून काहीच ठरत नाही। राजीनामा देण्यामागचं तुमचं हे सुद्धा कारण आहे की वरिष्ठ नेते अजून काही निर्णय घेत नाही? असं काही नाहीये, फक्त माझा विषय हाच आहे की जो निर्णय, जो अहवाल पाठवला गेला, जो अहवाल दिला गेला की पुण्यामध्ये पोषक वातावरण नाहीये, हे पोषक वातावरण कुणाला नव्हतं? ह्या कोर कमिटीमधल्या लोकांना, काही लोकांना नव्हतं का पक्षाला नव्हतं? पक्षाला तर वातावरण चांगलं आहे। कोर कमिटीचे लोक पक्षासाठी काम करतात की इतर पक्षासाठी करतात? स्वतःसाठी इतर पक्षांसाठी? पक्ष संघटनेसाठी नाही काम करत कोण। राज ठाकरेंना निर्णय घ्यायला उशीर झाला असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही असं साहेबांच्या बाबतीत आणि पक्षाच्या बाबतीत मी काय भूमिका नाही घेऊ शकत, मी नाही काय बोलू शकत। शर्मिला वहिनी पुण्यामध्ये आलेल्या होत्या, कोंढव्यामध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये असं म्हणले की साईनाथ बाबरांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच वेगवेगळी भूमिका पाहायला मिळाली का? तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला सांगायचे की नाही वसंत मोरेंना खासदार करायचं? ते फक्त जे काय होतं ते वाक्य होतं,
ते फक्त मी शिरूर लोकसभेमध्ये ऐकलं होतं, परंतु मी पहिल्यापासून जो इच्छुक होतो तो पुणे लोकसभेतच होतो. त्याच्यानंतरनं सुद्धा साईनाथ बाबरांनी जे स्टेटमेंट केलं की वसंत मोरे बारामतीमधून इच्छुक आहेत, मला वाटतं की हे सगळे कशा करता वातावरण असं क्रिएट केलं गेलं मला माहीत नाही. मग आता गेल्या 15 दिवसापासून जे इच्छुक होते कुठे गेले? 15 दिवसापासून एकही इच्छुक नाहीये, कारण अहवाल पोहोचला, निगेटिव्ह अहवाल पोहोचला, त्यामुळे आता सगळे गप झाले. त्यांचं पहिलं काम होतंच की अहवाल त्यांनी त्यांचं काम केलं, अहवाल निगेटिव्ह पाठवण्याचं काम केलं. अहवाल निगेटिव्ह गेला की पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढू शकत नाही, वातावरण चांगलं नाही. त्यामुळं ते सगळे आता बरोबर बॅक टू पॅव्हिलियन गेले आणि माझी जी तयारी चालू होती ती चालूच होती. परंतु वारंवार जर त्याच गोष्टी होणार असतील तर मग अशा ठिकाणी अशा लोकांमध्ये, म्हणजे साहेब मुंबईला असतात हो, इथं मला या लोकांमध्ये काम करायला लागत होतं, मग मला त्या लोकांमध्ये काम करायची माझी इच्छा राहिलेली नाही, म्हणून मी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. याआधी तुम्ही शिवसेनेत काम केलेलं आहे, म्हणजे राज ठाकरेंबरोबर. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, ज्यावेळेस तुम्ही बोंगेंची भूमिका मांडली त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी तुम्हाला ऑफर दिली. आता परत तशी काही ऑफर उद्धव ठाकरेंकडून आली तर परत तुम्ही मूळचे जे शिवसैनिक होतात तुम्ही परत स्वयंघरी जाणार? माझे त्या बाबतीतल्या ज्या भूमिका आहेत त्या मी येणाऱ्या काळामध्ये माझ्या त्या जाहीर करणार नाही, तर एक वेळेस मी घरात बसेल. तुम्ही असं म्हणाले की आता संन्यास सुद्धा घेऊ शकतो मी तसं सुद्धा करेल, परंतु मी परत मनसेमधनं निवडणूक लढवायला इच्छुक नाही. आता संन्यास घेतला तर मग जनतेचे प्रश्न कोण सोडवणार? एवढी सगळी जनता तुमच्या घेऊन म्हणजे मी काय थोडंच कुठे हिमालयात निघून जाणार आहे, मी इथेच असणार आहे, मी पुण्यामध्येच असेल, पण मनसेमधनं मी निवडणूक लढवणार नाही. शेवटचा प्रश्न, काही दिवसांपूर्वी तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर काही चर्चेचा वाव मिळाला का? किंवा अजित पवार ज्यावेळेस तुमच्या कात्रजमध्ये आलेले होते त्यावेळेस म्हणाले की वसंत तुझं काम चांगलं आहे, मग आता परत काय विचार करताय का? तुमच्या आधीचे सहकारी रुपाली पटेल असं म्हणतात की नाही, बाबांना चांगला निर्णय घेतलेला आहे, फक्त उशीर झाला, परत राष्ट्रवादीमध्ये आले तर स्वागत आहे तुमचं. नाही, असं काय ताईच्या भूमिका ताईला माहिती आहेत, त्यामुळे मी काय ताईच्या भूमिकेशी मी सहमत नाहीये. मी ताईसारखा डायरेक्टली कुठल्या पक्षात गेलेलो नाहीये, मी आता जागेवरती आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मला काय करायचं ते मी सांगेन. लोकसभेची निवडणूक लढवणार 2-3 दिवसामध्ये सांगतो. जर कुठल्या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची भविष्यात सांगेल मी, 2-4 दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती मांडेल. मी निवडणूक लढवणार का एवढं तरी सांग. निवडणूक लढवायला मी पहिल्यापासून इच्छुकच आहे ना. इच्छुक नाही तुम्ही आता ठाम आहात का? कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवणार? मनसेमधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक हे ठाम आहे, मी नाहीये म्हणून तिकडे पाहतोय की पुढच्या काळामधली जी भूमिका आहे 2 दिवसामध्ये मी स्पष्ट करेन अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.